नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आता मस्त पावसाला चालू झाला आहे, तर मस्त वडापाव भजी असे झालेच पाहिजेत। तर आज आपण बनवणार आहोत वडापाव बाईट। ही रेसिपी खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आता आपण वडापाव बाईट बनवण्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत। बटाटे वड्याची इथे भाजी तयार करून घेणार आहोत। इथे मी बटाटे उकडलेले घेतलेले आहेत, ते स्मॅश करून घेतलेत। त्याच्यामध्ये आता आपण हे ओल्या मिरचीचा ठेचा टाकणार आहोत, 1 चमचा। चवीनुसार मीठ आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता आपली भाजी सगळी मिक्स करून व्यवस्थित तयार आहे। आता आपण ब्रेडला भाजी लावून घेणार आहोत। आता इथे मी ब्राउन ब्रेड घेतले, तुम्ही साधे ब्रेड घेतले तरी चालतील। आता मी ब्रेडला थोडीशी ग्रीन चटणी लावून घेते। ही ग्रीन चटणी जास्त तिखट नाहीये। आता याच्यामध्ये आपण भाजी लावून घेणार आहोत। आता आपली भाजी छान लावून झाली की आता आपण याच्यावरती पनीरचे तुकडे ठेवणार आहोत। तुम्ही पनीर नाही वापरला तरी सुद्धा चालणार आहे। अशा पद्धतीने। आणि आता आपण ह्याच्यावरती हा जो ब्रेड आहे दुसरा तो ठेवणार आहोत। आता आपली बाईट बनवण्यासाठी इथे मी टूथस्टिकचा वापर करणार आहे, ते आता आपण याला लावून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपण याचे 4 भाग करणार आहोत। हे आता तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपण 4 भाग तयार करून घेतलेत। आता आपण बेसनची स्लरी बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी बेसन घेतलंय, त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत, लाल मिरची पावडर 1 चमचा, धना पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, क्रश केलेला ओवा। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याची स्लरी तयार करून घेणार आहोत। आता आपली बेसनची स्लरी अशी तयार आहे। आता आपले हे जे बाईट्स आहेत ते आपण याच्यामध्ये गोलमध्ये घालून घेणार आहोत। आता मी तेल इथे गरम करत ठेवलेलं आहे। आपले जे हे बाईट्स आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व बाईट्स ऑइल मध्ये छान तळून घ्यायचे। आता अशा पद्धतीने आपले सर्व बाईट्स ऑइल मध्ये छान फ्राय करून घ्यायचे। तयार आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत। हे तुम्ही पाहू शकता, मस्तच झालेत। आता आपण सर्व बाईट्स काढून घ्यायचे। आता तुम्ही पाहू शकता आपले मस्त गरमागरम वडापाव बाईट असे तयार आहेत। आता मस्त पावसाला चालू झालाय, तर हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा।
जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.